तर राहुल गांधींनी काही आरोप केलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हरियाणामध्ये 25 लाख मतांची चोरी, 8 पैकी 1 मतदार बोगस, 3.5 लाख मतदार विधानसभेआधी डिलीट केले, राहुल गांधींचा आरोप। प्रेझेंटेशन वेळी बोगस याद्यांचा गठ्ठाच आणला। राहुल गांधी आपली निराशा लपवत असून काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम राहुल गांधींमध्ये आहे। राहुल गांधींच्या आरोपांवरती भाजपच्या किरेन रिजिजू यांची टीका। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा राहुल गांधींचा मोठा दावा। हरियाणात एका महिलेकडून 100 वेळा मतदान, 1,24,000 मतदान फेक फोटोद्वारे, राहुल गांधींचा आरोप। ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणामध्ये 22 वेळा मतदान केलं, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप। काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यासाठी भाजपाकडून मतांची चोरी, राहुल गांधींचा दावा। मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक नसून मतदार याद्या निवडणुकीआधीच उपलब्ध होत्या। वोट चोरीचा राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरती भाजपच्या किरेन रिजिजू यांचं उत्तर। नगरपालिका निवडणुकीत जनता महायुतीला कौल देईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर आगामी निवडणुकीत तिन्ही त्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील। युती झाली नाही तर पोस्ट पोल युती होईल, फडणवीसांनी केलं स्पष्ट। राज ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील टीकेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। त्यांना एकच उत्तर पाहिजे, निवडणुका पुढे ढकला, कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, फडणवीसांचा पलटवार। साकोलीत दुबार मतदार म्हणून नाव घेतलेले आणि आशिष शेलारांनी आरोप केलेले अजहर शबीर शेख यांचं स्पष्टीकरण। दोनदा मतदान केलं नाही, नावात सुधारणा होती, मात्र अर्जानंतर नवीन नावाची नोंद, पण जुनं नाव आयोगाकडून काढण्यात आलं नाही। अजहर शबीर शेख यांचा खुलासा, TV9 मराठीचा रिअलिटी चेक।